चंद्रपूर जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाची अनियमितता आणि अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याचा परिणाम जलसाठ्यावर दिसून येत आहे। जिल्ह्यातील प्रमुख जलप्रकल्पांमध्ये सध्या एकूण 55.85% जलसाठा उपलब्ध असल्याने आगामी काळात पाणी टंचाईचं संकट गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पावसाळ्याचा कालावधी सुरू असतानाही प्रकल्पामध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण न झाल्याने शेतकरी आणि नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा, घोडाझरी, नळेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा, घोडाझरी, नळेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, लाल नाला, अमल नाला, पकडीगुडम, डोंगरगाव आणि इरई या प्रमुख प्रकल्पांवर सिंचन, पिण्याचे पाणी आणि विविध गरजा मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत। या प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण होणे हे जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। मात्र यंदा पावसाने सातत्य न राखल्याने जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही। यंदाच्या पावसाळ्यात जिल्हाभरात दीर्घकाळ पावसाने दडी मारली, परिणामी जलप्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही। पावसाच्या या लहरीपणाचा थेट परिणाम शेती आणि भूजल पातळीवरही होण्याची शक्यता आहे। जलप्रकल्पांमधील पाणीसाठा कमी राहिल्यास केवळ शेतीच नव्हे तर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो। ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये विहिरी आणि बोरवेल हे पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत। प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा न झाल्यास भूजल पातळीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। जलसाठ्याची ही स्थिती पाहता प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजन, उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर व्यवस्थापन आणि संभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे।